लोकनेते लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात। शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ द रेकॉर्ड आहेत। मग त्या एसपीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एसपी सांगतील ना कुणाचा फोन आलता। माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आलते मला पिस्तूल पाहिजे मी उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत त्या बी 12 बोरच्या। एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिलती आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही। पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिलती 2। अण्णा पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीने 5 पटीने आहेत। त्याच्यासाठी काय मोहीम केली पाहिजे कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत त्यांचे लायसन्सच नाहीत पण त्यांच्या नवीन एसपी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं। जे लोक हे असे मीडियावरती असे ठाय असे या असले जे फोटो काढतायत ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली। अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे। महिला अध्यक्षा रुपाली भाजीपाल्यासारखं वाटलंय का चणे फुटाण्यासारखं वाटलंय। मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात। राख्याचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का? अहो राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे। तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आलेत। तर हे जे पिस्तूल प्रकरण आहे पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल। पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की